Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am a student just like you, so I try to explain this topic in a simple and clear way. Today we will learn kinematics of circular motion. आता तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की कायनेमॅटिक्स म्हणजे नेमकं काय. तर कायनेमॅटिक्स म्हणजे मोशनचा स्टडी कसा होतो विदाऊट कन्सिडरिंग फोर्स. सिम्पल टर्ममध्ये ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतो, किती फास्ट मूव्ह होतो आणि कसा चेंज होतो हेच आपण आज स्टडी करणार आहोत. वी आर डिस्कस अबाउट सम इम्पॉर्टंट क्वांटिटी जस्ट लाईक such as angular displacement, angular velocity, angular acceleration, centripetal acceleration आणि linear velocity. Angular displacement थिटाने रिप्रेझेंट करतात, त्याचा सिम्बॉल आहे थिटा. अँग्युलर वेलोसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा. अँग्युलर ॲक्सलरेशनचा सिम्बॉल आहे अल्फा. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा सिम्बॉल आहे, याला आपण असं वाचू शकतो ए सब सी. ओके. आणि लिनियर वेलोसिटीचा सिम्बॉल आहे व्ही. तर ह्या सगळ्या क्वांटिटी म्हणजेच कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आणि ह्या सगळ्या क्वांटिटी आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप नीट समजून घेणार आहोत. तर यातली फर्स्ट कन्सेप्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द अँगल थ्रू विच बॉडी मूव्ज इन अ सर्क्युलर पाथ. सो आपण ते एक सिम्पल टर्मने समजून घेणार आहोत. ते म्हणजे हे आहे एक फेरीज व्हील आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक फेरीज व्हील मी या ठिकाणी काढलेला आहे. विद्यार्थ्यांना डीपमध्ये समजून येण्यासाठी मी इथे एक फेरीज व्हील काढलं आहे. तर होतं असं की आता मी तुम्हाला एक स्टोरी टाईपने समजावते. जसं की आपण तुम्ही यात्रेत गेलाच असेल, बरोबर. बऱ्याचशा फेअरमध्ये तुम्ही फिरलाच असाल. तर त्या फेअरमध्ये आपल्याला हा अशा प्रकारचा एक फेरीज व्हील दिसून येतो. याला आपण मेरी गो राऊंड असंही म्हणतो. तर इमॅजिन करा की तुम्ही फेरीमध्ये गेलाय आणि त्या फेअरमध्ये आजूबाजूला रंगीबेरंगी लाईटिंग चमकत आहेत. कुठे खाण्यापिण्याचे दुकान लागलेले आहेत, कुठे काय असं बरेचसे यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. खेळणी वगैरे असं बरेचसं असतं. पण आपण आपला मेन कन्सेप्ट आहे फेरीज व्हील. सो आपण फेरीज व्हीलवर फोकस करूया. तर फेरीज व्हीलमध्ये काय होतं, समजा तुम्ही या ठिकाणी या पॉईंटला बसला आहात, बरोबर. या ठिकाणी या पॉईंटला बसला आहात आणि ज्यावेळेस इमॅजिन करा की फेरीज व्हील स्टार्ट होताना अगोदर फेरीज व्हील स्लो स्टार्ट होतो, नंतर फास्ट स्टार्ट होतं, बरोबर. की डायरेक्टली फास्ट स्टार्ट होतो का? नाही. तर अगोदर स्लो नंतर फास्ट. सो तुम्ही या ठिकाणी बसला आहात आणि इथून तुम्ही या ठिकाणी गेल्यावरती हा जो आर्कमधला अँगल जो कवर होतो याला आपण म्हणतो सेंटरचा आर्क, बरोबर. या राऊंडचा आर्क आहे हा. सो हा जो अँगल आपल्या कवर करतो आपण इथून या पॉईंटला जाताना, हा ए पॉईंट आहे कन्सिडर करा आणि हा बी पॉईंट आहे. तर तुम्ही ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जाताना जो अँगल कवर होतो त्यालाच आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो तुम्हाला कळालेच असेल की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे वस्तूने वर्तुळात फिरताना केलेला कोन आणि कोनातील बदल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट होय. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एस आय युनिट आहे रॅडियन आणि त्याचा फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल एस अपॉन आर, वेअर एस इज इक्वल लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थिटा इज इक्वल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो आपण नेक्स्ट मॅटिकल कसं, तर थिटा म्हणजेच काय, अँगल. आणि अँगलचा फॉर्म्युला आहे आर्क अपॉन रॅडियस. सो थिटा इज इक्वल एस अपॉन आर, एस इज इक्वल आर अपॉन थिटा. आता त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा. आणि अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, तर अँग्युलर वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके. तर अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, तर
सिम्पल टर्ममध्ये बघायचं झालं तर कोन, आता समजा हा इथे या ठिकाणी एक अँगल तयार झाला आणि या सेंटरपासून हा जो अँगल तयार झाला इथपर्यंतचा तो झाला एक कोन. तर आपण ज्या वेळेस या पॉईंटपासून यामध्ये जाताना तो जो काय म्हणू शकतो आपण, कोन किती वेगाने बदललाय, म्हणजे एक कॉन्स्टंट ठराविक त्यांची स्पीड असते बरोबर. तो झुला वर खाली करण्याची किंवा किती स्पीडने त्याला मूव करायचा त्यांची एक ठरलेली स्पीड असते. तर तो अँगल कोन किती वेगाने बदलतो ते असते अँग्युलर वेलोसिटी. तर त्याचा कमी वेळात जास्त अँगल कव्हर करतो तो कोनात वेलोसिटी जास्त असते बरोबर. म्हणजे कमी वेळ ज्यावेळेस जास्त अँगल कव्हर होतो त्यावेळेस वेलोसिटी जास्त असते. तर अँग्युलर वेलोसिटीचा SI युनिट आहे रेडियन पर सेकंड आणि फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल θ/t. ओके. त्यानंतर आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे लिनियर वेलोसिटी. तर लिनियर वेलोसिटी म्हणजे काय, तर लिनियर वेलोसिटी म्हणजे इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल मूव्हिंग अलॉंग द टँजंट टू अ सर्क्युलर पाथ. तर त्याचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड आणि फॉर्म्युला आहे V इज इक्वल आर ओमेगा. सो त्यानंतर आपण लिनियर वेलोसिटी एकदम सिम्पल टर्ममध्ये मी तुम्हाला समजावते. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय, द ॲक्च्युअल स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्क्युलर पाथ. म्हणजे काय, तर प्रति सेकंदाने जाताना, म्हणजे सपोज ह्या डायग्रॅममध्ये बघा वस्तू ही जी आपण या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी गेलो, तर प्रति सेकंदाला आपण किती अंतर कापतोय त्याला म्हणतो आपण रेषीय वेग. आणि रेषीय वेग म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज द ॲक्सेलरेशन directed toward the center of the circular path which keeps the body in a circular motion. त्याचा फॉर्म्युला आहे acceleration is equal v square upon r is equal r ओमेगा स्क्वेअर. त्याचं युनिट आहे मीटर सेकंड स्क्वेअर. सो आपण ते परत एकदा याच एक्झाम्पलने समजून घेणार आहोत. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर वर्तुळाकार आपण ज्यावेळेस या फेरीज व्हीलमध्ये बसतो तर त्यावेळेस काय होतं, आपल्याला वाटतं की जसं जसा तो झुला फिरत असतो तसं जसं आपल्याला वाटतं की आपण आता पडणार आहोत बरोबर. पण आपण ॲक्च्युअलमध्ये पडतो का, नाही पडत. सो आपल्याला त्यावेळेस काय होतं माहिती आहे, त्यावेळेस आपल्याला एक फोर्स असतो तो आपल्याला या सेंटरकडे ओढत असतो. आपण बसलेल्या जागी स्टेबल असतो परंतु आपल्याला वाटतं की आपण पडतोय बरोबर. पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही. तर आपल्याला सेंटरकडे खिचून घेणारं जो फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे वर्तुळाकार गतीत वस्तूला केंद्राकडे खिचणारे जे त्वरण आहे म्हणजेच वस्तूचा केंद्रमुख त्वरण, आणि केंद्रमुख त्वरण म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन होय. सो आपण आता या चारही क्वांटिटी अगदी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत, तर करा नक्की. आणि त्यानंतरचं ओव्हरऑलमध्ये कायनेमॅटिक्स म्हणजे काय, तर कायनेमॅटिक्स डील्स विथ अँगल, इट्स रेट अँड इट्स रेट ऑफ चेंज. सो ओव्हरऑलमध्ये कायनेमॅटिक्सचा साधा आणि सोपा अर्थ असाच आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट आपली खूप सिम्पल आहे, नॉन युसियम. युसियम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युसियम म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो चला तर काय, तर युसियम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द मोशन ऑफ अ बॉडी मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड बट कंटिन्युअसली चेंजिंग डायरेक्शन. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा
सिंपल टर्ममध्ये अर्थ असा आहे की समवेक्रीय समवेक्रीय वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे वस्तूने, आता सपोज मी इथे एक डायग्रॅम काढलेली आहे जी की मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेली आहे आधीच्या. तर आहे सन आणि ही आहे अर्थ. तर समवेक्रीय गती वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर वर्तुळाकार वस्तूने वर्तुळाकार मार्गाने स्थिर वेगाने फिरत असेल. जर वस्तू वर्तुळाकार मार्गाने स्थिर वेगाने फिरत असेल तर त्या गतीला आपण समवेक्रीय वर्तुळाकार गती असे म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन विथ कॉन्स्टंट स्पीड. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कॉन्स्टंट स्पीडने फिरत असते. तिला पूर्ण एक परिभ्रमण करण्यासाठी तिला ॲप्रॉक्सिमेटली 365 डेज लागतात. त्यामुळे ती एका कॉन्स्टंट स्पीडनेच फिरते. ज्यावेळेस 1 वर्ष पूर्ण होतं त्यावेळेसच पृथ्वीचं एक परिभ्रमण पूर्ण होतं. आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कॉन्स्टंट स्पीडने फिरत असते. आणि हेच एक उदाहरण आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. ओके, त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द मोशन ऑफ अ बॉडी along a circular path in which the speed is not constant and both speed and direction keep changing continuously. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरते परंतु बदलत्या वेगाने फिरत असेल तर त्या गतीला आपण काय म्हणू शकतो, असमवेक्रीय वर्तुळाकार गती. म्हणजेच कसं की हा सपोज एक आपण या राईडमध्ये बसलो आणि या राईडमध्ये बसल्यावरती आपण काय करतो की वस्तू